नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो तुमचा बीएमएस चा सेकंड राऊंड झालाय याचा काय कट ऑफ गेलाय, तुमच्या कॅटेगरीतील सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो कॅप राऊंड 3 साठी। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय, चॅनलला लगेच सबस्क्राइब करायचंय जेणेकरून इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही। आणि अजून जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही या ठिकाणी जॉईन करून घ्यायचंय। ओके, तर या ठिकाणी बघणार आहे आपण आता तुमचं कॅटेगरी वाईज कट ऑफ। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बीएमएस कॅप राऊंड 2 चा या ठिकाणी कट ऑफ आणलेले बघा तुमच्यासाठी। जो ओपन कॅन्डिडेट होता बघा, ओपन कॅटेगरी मधला कॅन्डिडेट त्याला जी सीट अलॉटमेंट झालेली त्याचा जो शेवटचा ऑल इंडिया रँक होता या ठिकाणी 4,08,805 एवढा काय होता त्याचा शेवटचा ऑल इंडिया रँक या ठिकाणी होता। म्हणजे ज्यांची रँक ओके ज्यांची रँक 4,08,805 याच्या वर असेल ओके तर त्या विद्यार्थ्यांना काय झालं या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाली। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट बघूया। आता बघा ओबीसी साठी जी अलॉटमेंट झालेली बघा शेवटचा कॅन्डिडेट ऍडमिट झालेला बघा ओबीसी या कॅटेगरी मधून 4,03,403 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेली त्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघूया आपण बघा एससी बीसी या कॅटेगरीतून जी अलॉटमेंट झालेली आहे 4,14,918 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेले। जर माहिती आवडत असेल मित्रांनो त्या ठिकाणी काय करा, व्हिडिओला या ठिकाणी पटकन लाईक करा। आणि बघा तिसऱ्या राऊंड साठी ज्यावेळेस तुम्हाला तुमची लिस्ट बनवायची तर तुम्हाला माहित असायला पाहिजे लिस्ट बनवण्यासाठी का जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसचा काय कट ऑफ गेलाय आपल्या कॅटेगरी वाईज, मग त्या बेसिसवर काय करायचे प्रिफरन्सेस या ठिकाणी द्यायचे। म्हणजे तिसऱ्या राऊंडला तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल का आपला नंबर कुठे लागू शकतो, कोणता कॉलेज आपल्याला भेटू शकतो जर तुम्हाला सर्व कॉलेजच्या या ठिकाणी काय मिळाले कट ऑफ मिळाले तर। ओके, आणि जर तुम्हाला जर हे सगळे कट ऑफ काढता येत नसेल, माहित नसेल, तुमचा काउन्सिलर तुम्हाला देत नसेल दुसऱ्या राऊंडचे सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडू शकता। मात्र 999 मध्ये मित्रांनो 999 मध्ये आपण तुम्हाला काय देणार आहे सर्व कॉलेजेसचे कट ऑफ देणार आहे, तुमच्या कॅप राऊंड 3 साठी परफेक्ट लिस्ट या ठिकाणी देणार आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। ओके, तुम्हाला प्रॉपरपणे गाईड केले जाईल। ओके, 999 मध्ये सुद्धा तुम्ही आमच्याकडे जॉईन करू शकता। जॉईन केल्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल आणि सर्व अपडेट देखील तुम्हाला ग्रुपमध्ये मिळतील। ओके, आणि तुम्हाला आम्ही तुमची प्रिफरन्स लिस्ट सुद्धा बनवून देऊ। जर ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी काय करायचंय पटकन व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय। नेक्स्ट कॅटेगरी बघा विजेला जी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 4,10,506 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेलं आहे विजेच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी मित्रांनो अलॉटमेंट झालेली आहे। ओके, नेक्स्ट बघूया आपण या ठिकाणी आता बघा एनटीपी मधून जी अलॉटमेंट झालेली तुमची 4,05,864 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले एनटीपीच्या कॅन्डिडेटला बीएमएस ला सेकंड राऊंडला सीट अलॉटमेंट झालेली महाराष्ट्रामध्ये। एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे कॅप राऊंड 3 साठी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार मित्रांनो। ओके, तर थोडंसं थांबून जायचंय बघा बीएमएस कॅप राऊंड 3 ओके कॅप राऊंड 2 मधून एनटीसीचं कट ऑफ बघतोय आपण, तर एनटीसीच्या कॅन्डिडेटला 4,05,649 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेली या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली। ओके, नेक्स्ट बघूया मित्रांनो आता आपण बघा एनटीडी या कॅटेगरी मधून जी अलॉटमेंट झालेली 4,04,127 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज अलॉट झालेले। आता त्यानंतर नेक्स्ट बघूया बघा एससी। आता एससी मधून जी अलॉटमेंट झालेली बघा 4,03,593 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले एससीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली। ओके, नेक्स्ट बघूया आपण आता बघा एसटी साठी जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी तर 5,95,068 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले एसटीच्या कॅन्डिडेटला बीएमएस ला सीट अलॉटमेंट झालेली। बघा आता कॅप राऊंड 3 साठी ओके कॅप राऊंड 3 साठी मित्रांनो काय कट ऑफ असणार थोडक्यात तुम्हाला सांगतो मी। ओके, तर बघा आता जो कॅप राऊंड 3 ह्या कॅप राऊंड साठी काय जाणार कट ऑफ पुन्हा कमी जाणार। कसं कमी जाणार सगळ्या गोष्टी म्हणजे थोडंसं सांगतो आणि त्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। आता विद्यार्थी मित्रांनो बघा कॅप राऊंड 2 मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट तरी लक्षात द्या जो कॅप राऊंड 1 असतो आपला हा सगळ्यांसाठी काय असतो फ्री एक्झिट असतो। ओके, विद्यार्थ्यांना जर पहिल्या राऊंडला अलॉटमेंट जरी झाली तर त्यांना असं वाटतं की आपल्याला जो कॉलेज हवा होता तो नाही भेटलाय आता आपण काय घेऊ फ्री एक्झिट घेऊ। ओके, तर विद्यार्थी काय करतात बरेचसे विद्यार्थी फ्री एक्झिट घेतात, सेकंड राऊंडला जातात, सेकंड राऊंडला जागा खूप असतात।
बघा आता सेकंड राऊंडला विद्यार्थी आले, खूप सारे विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली, कोणाला AIQ मधून अलॉटमेंट झालेली खूप सारे विद्यार्थ्यांना आणि स्टेट कोट्यामधून. आता बघा विद्यार्थ्याला जर AIQ कोट्यातून अलॉटमेंट झालेली असेल आणि त्याच्या घरापासून तो कॉलेज जर जवळ असेल आणि त्याला जर जोच कॉलेज हवा होता तोच कॉलेज जर त्याला भेटला असेल तर तो स्टेट कोट्याची सीट सोडून देणार आणि AIQ कोट्यामधून काय घेणार, या ठिकाणी ऍडमिशन घेणार. ओके, तर पहिली गोष्ट तर ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटामधून दोन्हीकडून सीट अलॉटमेंट झालेले आहे, ओके, पण त्यानंतर त्याला फक्त जर ऑल इंडिया कोट्यातून जो ऍडमिशन घेतोय, स्टेट कोट्याची सीट सोडतोय, तर ती सीट आपल्याला कुठे येणार, कॅपराऊंड 3 साठी येणार. बरोबर. त्यानंतर बघा आता दुसरी गोष्ट अशी म्हणजे का आता आपला जो कॅपराऊंड 3 साठी जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कमी जाणार. का? कारण जे राहिलेले नवीन कॉलेजेस आहे बघा, अजून खूप सारे कॉलेजेस आलेले नाही किंवा जे मागच्या वर्षी जे कॉलेजेस होते ते अजून तिसऱ्या राऊंड साठी म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये ती सीट मॅट्रिक्स होती बघा, त्या सीट मॅट्रिक्स मध्ये त्यांचं नाव नव्हतं, तर आता त्यांचं नाव काय येणार, तिसऱ्या राऊंड मध्ये येणार, म्हणजे आणखीन जागा वाढणार. तर या ठिकाणी आणखीन काय होणार, तुमचा कट ऑफ कमी जाणार. बरं, यानंतर जो आपला चौथा राऊंड होणार स्ट्रे वेकेन्सी राऊंड, त्याला तेच मुलं एलिजिबल असणार ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सीटच भेटलेली. मग ज्यांना BAMS करायचं होतं पण त्यांनी BHMS पण चॉईसेस टाकले आणि त्यांना BHMS भेटले, मग असे विद्यार्थी स्ट्रे वेकेन्सीला एलिजिबल नसणार, मग कट ऑफ आणखीन खाली जाणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथून फक्त आता प्रॉपरपणे जायचंय, प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची, तुमचा जो कट ऑफ आहे इथून पुढे कमीच होणार आहे. फक्त प्रॉपरपणे राहायचंय तुम्हाला, प्रॉपरपणे या ठिकाणी काय करायची, काउन्सिलिंग करायची. ओके, तर या ठिकाणी मी सांगितलंय तुम्हाला 2 अलॉटमेंट झाले असतील. ओके, एक स्टेट कोटामधून विद्यार्थ्यांना काय झाले असेल, या ठिकाणी अलॉटमेंट झाली असेल, किंवा आपली एक ऑल इंडिया कोटा. तर विद्यार्थी काय करेल बघा, स्टेट कोट्याचा कट ऑफ कमी जातो आणि विद्यार्थ्यांना जर ऑल इंडिया कोट्यातून जर सीट अलॉटमेंट झालेली असेल तर तो स्टेट कोट्याची सीट या ठिकाणी सोडेल, ऑल इंडिया कोट्यातून तो सीट घेणार. मग ही जी सीट आहे पुन्हा कुठे येणार, कॅपराऊंड 3 साठी येणार मित्रांनो. ओके, कॅपराऊंड 3 साठी ही सीट येणार. मग या ठिकाणी परत काय जाणार, तुमचा कट ऑफ आणखीन कमी जाणार. ओके, यानंतर बघा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड होतो. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे त्यांनी घाबरून जायचं नाही. यानंतर स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड होतो. आता स्ट्रे वेकेन्सी राऊंडला तेच मुलं एलिजिबल असतात ज्यांना अजूनपर्यंत सीट अलॉटमेंट झालेली नाहीये. ओके, म्हणजे पहिल्याला सीट भेटली नाही, दुसऱ्याला सीट भेटली नाही, तिसऱ्याला भेटली नाही. आता यामध्ये असे खूप सारे विद्यार्थी असणार त्यांना प्युअर BMSच करायचं होतं पण त्यांनी BHMS सुद्धा चॉईसेस ऍड केल्या. तर मग ते विद्यार्थी ज्यांना BHMS भेटला असेल बघा ह्या राऊंड मध्ये, त्यांना फक्त BMS भेटू शकत होतं स्ट्रे राऊंड मध्ये, पण त्यांना अगोदरच BHMS भेटले, तर ते विद्यार्थी काय नसतात, स्ट्रे वेकेन्सीला एलिजिबल नसतात. म्हणजे आता काय करायचंय, प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची, कारण तुमचा कट ऑफ जो आहे आणखी कमी जाणारच आहे. ओके, जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू.